नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे मला। मी गेल्या गुरुवारी टाटा पंच जी आहे ती घेतलेली आहे आणि आज आपण त्या गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत। बरेच लोकांना गाडी निवडताना क्वेश्चन्स असतात की टाटाची सेफ्टी कशी आहे, ड्रायव्हिंग कसं आहे, त्याचबरोबर गाडीचा कम्फर्ट कसा आहे। तर सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, आज रविवारसुद्धा आहे आणि थंडी भरपूर आहे। सकाळचा टाईम आहे, जवळपास 8 वाजले आहेत। तर म्हटलं आज रविवार असल्यामुळे मला सुट्टी पण असते, तर आज म्हटलं की एक चांगला गाडीचा रिव्ह्यू करूया। सो ती बघा मित्रांनो, गाडी पार्क आहे आपली टाटा पंच। तर आता आपण तिला घेऊन जाऊया हायवेवर पण चालूया आणि ग्राउंडवर पण नेऊया। आणि खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे। गावामध्ये थंडी आहे। आता सकाळचे जवळपास 8 वाजलेले आहेत आणि थंडी भरपूर आहे मित्रांनो। इकडे जवळपास 19-20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि थंडी काही कमी होत नाही आहे। तर चला मग आपण तुम्हाला टाटा पंचने फिरूया। चला मग। तर मित्रांनो, आपण टाटा पंचमध्ये बसलो आहोत। माझ्यासोबत भूषण आहे। सो आता आम्ही हायवेवर जाणार आहोत आणि बघूया की टाटा पंच चालवायला कशी आहे। चला मग। इकडे फोकस करू, मला मदत ठेव। कारण ते इकडे खुर्सापारकडे जायचं। चल ना कोणा इकडं खुर्सापारकडे सो फायनली मित्रांनो, आता आपण हायवेला लागलो आहे। माझ्या गावावरूनच हायवे जातो। हा हिंगणघाट उमरेड हायवे आहे। स्टेट हायवे आहे। नॅशनल हायवे जो आहे तो जांबवरून लागतो। तर मित्रांनो, ही गाडी जी आहे ते घेण्याचं कारण म्हणजे 5 स्टार रेटेड सेफ्टी आहे मित्रांनो या गाडीमध्ये। त्याचबरोबर 6 एअरबॅग्स येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची जी हाईट आहे या गाडीची ती 189 mm आहे। त्यामुळे तुम्ही इझिली ऑफरोडिंगसुद्धा या कारनी करू शकता। आणि मी या गाडीला जवळपास 200 किलोमीटर आतापर्यंत चालवलं आहे आणि या गाडीची जी रोड प्रेझेन्स आहे ते खरंच खूप जबरदस्त आहे आणि चालवताना खरंच मजा येते या गाडीला। आपल्याला बस ओव्हरटेक करत आहेत, तिला जाऊ देतो आधी। तर मित्रांनो, आता आपण कारला ग्राउंडवर आणलं आहे। आता मी तुम्हाला कारची कॅबिन दाखवतो। या टाटा पंचची कॅबिन तुम्ही बघू शकता, ड्युअल टोनमध्ये आहे, व्हाईट आणि ब्लॅकमध्ये। मित्रांनो, हा मॉडेल जो आहे तो प्युअर मॉडेल आहे। प्युअर मॉडेल म्हणजे टाटा पंचचा बेस मॉडेल आहे। याच्यामध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि स्पीकर जे आहे ते येत नाही, पण तरी पण ही गाडी जी आहे ती वर्थ इट आहे। मला ही गाडी जी आहे ती 6 लाखला पडली आहे ऑन रोडला। आणि तुम्ही बघू शकता हे जे सीट कवर वगैरे आहे, मॅटिंग आहे, हे मला गाडीसोबत ॲज अ फ्री ॲसेसरीज म्हणून मिळालं आहे। आणि हे जे होल्डर वगैरे आहे मी नंतर लावले आहे। त्याचबरोबर जे काय म्हणते, आपला जो मिरर आहे, छोटासा जो मिरर दिसत आहे तुम्हाला, तो मी लावलेला आहे। कारण की अनेकदा काय होते, गाडी जेव्हा एखादी गाडी आपल्या राईट साईडनी पास होते, कधी कधी आपला जो गाडीचा मिरर आहे त्यामध्ये दिसत नाही, त्यामुळे तो मिरर लावलेला आहे जेणेकरून आपल्याला साईडची गाडीसुद्धा दिसेल। आणि तुम्ही बघू शकता
एकदम स्पेशियस कॅबिन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथून बोनेट दिसते मित्रांनो. आणि ही गाडी चालवताना तुम्हाला नक्कीच एक SUV चालवण्याचा फील येणार आहे, हे नक्की आहे मित्रांनो. मी जवळपास 200 किलोमीटर चालवली आहे ही गाडी आणि मला असं वाटतच नाही की मी एका 6 लाखाच्या गाडीमध्ये बसलेलो आहे. एकदम असं फील होते की जवळपास 10 ते 15 लाखाच्या गाडीमध्ये बसण्याचा फील जो आहे तुम्हाला ही गाडी नक्की देते. बऱ्याच लोकांनी विचारलं आहे की या गाडीची किंमत किती आहे. ते मी त्यांना गेस करायला लावलं की या गाडीची किंमत किती आहे, तर जवळपास 10 ते 15 लोकांनी सांगितलं की गाडी ही 10 लाखाच्या वर वाटत आहे. म्हणजे मे बी की गावातल्या लोकांना कारच्या किमती माहीत नसतात, परंतु या गाडीचा जो डॅशिंग लुक आहे त्याच्यावरून अनेकदा लोक म्हणजे त्यांना वाटतं असं की या गाडीची किंमत जी आहे ती 10 लाखाच्या वर नक्की आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की टाटाची जी कोणत्याही टाटाच्या कोणत्याही गाड्या घ्या, त्या लुक्स आणि सेफ्टीबाबत एकदम कॉम्प्रोमाइज करत नाहीत आणि त्यामुळेच त्या गाडी जे आहे त्या स्टँड आउट करतात इतर गाड्यांपेक्षा. आणि लोकांना खरंच ते वाटते की ते 10 लाखांच्या वर गाडी आहे ही, इवन दो ही गाडी जी आहे ते बेस मॉडेल आहे. मॅन्युअल गिअर मिळतात, त्याचबरोबर तुम्हाला नॉर्मल AC मिळतो, ऑटोमॅटिक AC मिळत नाही. त्यानंतर हे AC वेंट आहे. त्यानंतर लॉकिंग सिस्टीम जी आहे या गाडीमध्ये थोडी चेंज केलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की आधीच्या गाड्यामध्ये इथे एक नॉब येत होता, तो प्रेस केला की तो म्हणजे जे डोअर जे आहे ते लॉक होऊन जात होते. परंतु या गाडीमध्ये थोडंसं त्यांनी इनोव्हेशन म्हणता येईल. त्यांनी काय केलं आहे की हे जो आपला लिव्हर आहे ज्याने आपण डोअर ओपन करतो, तोच जर आपण आतमध्ये प्रेस केला तर चारी जे आहे डोअर जे आहे ते लॉक होते. त्यामुळे हे थोडं वेगळं दिलेलं आहे इतर गाड्यांपेक्षा. सो तुम्हाला बेस मॉडेलमध्ये आता सगळं जे आहे डिजिटल मीटर तुम्हाला इथे पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, अनेक ज्या महागड्या गाड्यांमध्ये फीचर मिळते ते या गाडीमध्ये बघायला मिळते मित्रांनो. बघा, आता मी गाडी बंद केली आहे. जशी मी गाडी चालू करेल तर तुम्ही बघू शकता इथं हिल असिस्ट मोड जे आहे ते दिसते. मी एकदा पुन्हा दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा, ही गाडी दिसत आहे. तर हिल असिस्ट मोड कधी कामी येतो मित्रांनो, मी ॲज अ न्यू ड्रायव्हर जर एखाद्या चढावर गाडी नेली तर अनेकदा काय होते, जेव्हा आपण गेअर टाकतो तेव्हा गाडी मागे येते. जेव्हा आपण क्लच प्रेस करतो आणि एक्सेलेटर देण्याचा प्रयत्न करतो तो गाडी मागे येते. तर या फीचरमध्ये काय होते मित्रांनो, जर तुम्ही चढावर आहेत आणि तुम्ही पहिला गेअर टाकला, क्लच सोडला, तर काय होते, ती गाडी जी आहे 4 सेकंद जी आहे ती मागे जात नाही. 4 सेकंद ती गाडी एकदम स्टेडी राहील आणि तुम्ही त्या टाईममध्ये तुम्ही गाडी समोर नेऊ शकता. ते हे न्यू ड्रायव्हरसाठी जे आहे किंवा इतर ड्रायव्हरसाठी जे हिली एरियामध्ये राहते, जसे जम्मू काश्मीर झालं, हिमाचल झालं, तर अशा लोकांना जे आहे हे फीचर जे आहे ते खूप खूप महत्त्वाचे आहे. नॉट इवन हिली एरिया, जे लोक म्हणजे हिली एरियामध्ये जे आपण ट्रॅव्हल वगैरे करतो कधी, तर हे फीचर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपली गाडी जी आहे ती मागे जाणार नाही. आता मी तुम्हाला मागे पण बसून दाखवतो की किती स्पेशियस मागची सीट आहे आणि किती कम्फर्ट आहे. चला मग मागे जाऊया. गाडीचं हँडल जे आहे ते इथे दिलेलं आहे. आणि मित्रांनो, एक जी कमालीची गोष्ट जी तुम्हाला सांगायची आहे मला, या गाडीचे दरवाजे जे आहे ते पूर्ण 90 डिग्री ओपन होतात मित्रांनो. आणि हे फक्त जे आहे ते टाटाच करू शकते. टाटाच्या सगळ्या गाड्यांचे डोअर जे आहे, भूषण तो पण दरवाजा उघड बरं, तो मागचा दरवाजा पण उघड. तर तुम्ही बघू शकता की चारही दरवाजे जे आहे ते 90 डिग्री ओपन होतात. मी बऱ्याच गाड्यांना चेक केलेलं आहे, पण इतर ब्रँड जे आहे ते हे फीचर नाही म्हणता येत, पण 90 डिग्री डोअर्स जे आहे ते देत नाहीत. पण टाटाच्या गाड्या जे आहेत ते
देतात, तसं टाटा जे आहे ते जबरदस्त काम करत आहे. आता तुम्हाला मी मागच्या सीट्स दाखवतो. सो मित्रांनो, ही गाडी जी आहे ती बेस मॉडेल असल्यामुळे इथे जो विंडो आहे ती आपण या लिव्हरने वर खाली करू शकतो. बेसच्या वरच्या सगळ्या वेरियंटमध्ये तुम्हाला चारही पॉवर विंडो मिळतात, त्यामुळे ड्रायव्हिंग सीटवरूनच तुम्ही सगळे जे आहे ते कंट्रोल करू शकता. सो अशी स्पेसियस कॅबिन जी आहे ती इथे बघायला मिळते. आणि मी माझ्या फॅमिलीला आता कालच मी हिंगणघाटला गेलो होतो आणि माझ्या फॅमिलीला खूप जास्त आवडली आहे ही कार. आणि कारण की सेफ्टी आहे, कम्फर्टेबल आहे, स्पेशियस आहे. फॅमिलीसाठी मला वाटते की ही गाडी जी आहे ती परफेक्ट आहे मित्रांनो. आणि माझ्या फॅमिलीमधली ही पहिली गाडी असल्यामुळे मला थोडंसं डाऊट होता की आईवडिलांना आवडेल की नाही, परंतु त्यांना ही गाडी भरपूर आवडली आहे. आता मी तुम्हाला गाडीची डिकी दाखवतो. गाडीची डिकी जी आहे ती इथे एक बटन आहे एनच्या खाली. सो हे बघा, खूप स्पेशियस डिकी आहे. इथे भरपूर सामान इथे जाते आपलं. जर फॅमिली जात असेल तर इथे आरामशीर 4 ते 5 सुटकेस जे आहे ते मीडियमवाल्या जाऊ शकतात. आणि हां, थोडा जोरात मारावं लागते, नाहीतर बंद होत नाही गाडीची डिकी. सो तो आहे इशू. आणि थोडीशी वजनदार गाडी आहे, त्यामुळे डोअरसुद्धा जे आहे ते जोरात ओढावे लागतात, तेव्हाच बंद होते. नाहीतर आपल्या डिस्प्लेमध्ये जे आहे ते दाखवत असते की डोअर जे आहे ते पूर्णपणे बंद झालेलं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, की गावखेड्यामध्ये गाडी चालवताना आपल्याला पाहिजे थोडी हायटेड गाडी पाहिजे. आता या गाडीची जी ग्राउंड क्लिअरन्स आहे तो आय थिंक आय एम नॉट शुअर बट 189 mm काहीतरी आहे. आणि त्यामुळे या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो बऱ्यापैकी चांगला असल्यामुळे, आणि या गाडीला जो आहे 15 इंची टायर येतात मित्रांनो. हे सगळे टायर जे आहे ते 15 इंची आहेत, त्यामुळे तुम्ही बघू शकता ग्राउंड क्लिअरन्स जे आहे तो खूप जास्त मिळतो. त्यामुळे गावखेड्यामध्ये गाडी चालवताना जी आहे ती कुठलीही अडचण जी आहे ती येत नाही. आणि सगळ्यात जास्त मला या गाडीमध्ये काय आवडलं आहे मित्रांनो, की एकदम बॉक्सी लुक आहे या गाडीचा, तुम्ही बघू शकता. आणि गाडी चालवताना खरंच तुम्हाला एवढा जबरदस्त फील येणार आहे ना हायवेवर. मी या गाडीला 80पर्यंत चालवलेलं आहे आणि एवढा मस्त कॉन्फिडन्स असतो की प्रो ड्रायव्हर नाही आहे. याआधी मी हार्डली खूप कमी ड्रायव्हिंग केलेली आहे, परंतु आणि शहरामध्ये तर मी नागपूर शहरामध्ये मी एकदा पण चालवली नव्हती गाडी. पण या गाडीने एवढा कॉन्फिडन्स दिला की मी स्वतः नागपूरच्या शोरूममधून माझ्या गावाला गिरडला मी स्वतः आणलं, ते पण नॅशनल हायवे, ट्रॅफिक सगळं. कारण की मला कॉन्फिडन्स आला या गाडीमुळे. कारण की मला माहीत आहे, मी खूप सारे व्हिडिओ बघितले यूट्यूबवर की ही गाडी त्या लेवलची आहे मित्रांनो, की तुम्ही प्रो ड्रायव्हर नसाल तरी तुम्हाला एक कॉन्फिडन्स देतो की तुम्ही ही गाडी जी आहे ती चालवू शकता बिनधास्तपणे. आणि या गाडीला काय एवढी सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत की म्हणजे चांगला ड्रायव्हर, चांगला म्हणजे इन द सेन्स की तुम्हाला ड्रायव्हिंग माहीत आहे, तो ड्रायव्हर जे आहे या गाडीला आरामशीर ट्रॅफिक असो, सिटी असो किंवा गावातून जी आहे ती आरामात चालवू शकते. त्यामुळे ही गाडी जी आहे ती एकदम माझ्या काय म्हणते आवडती बनलेली आहे. त्यामुळेच मी ही गाडी जी आहे ती घेण्याचा ट्राय केला होता. आधी माझा प्लॅन जो होता तो होता टियागो घेण्याचा, कारण की तेव्हा बजेट जे आहे ते माझं 5.5पर्यंत होतं आणि ही गाडी तेव्हा आय थिंक 7पर्यंत येत होती. GST कट व्हायच्या आधीची गोष्ट सांगत आहे. आणि नंतर GST कट झाल्यानंतर ही जी आहे ती 6 लाखामध्ये ऑन रोड जी आहे ती अवेलेबल होती. त्यामुळे एकदम सोने पे सुहागा सारखं गोष्ट झाली आणि त्यामुळे मी ही गाडी जी आहे ती घेण्याचा निर्णय घेतला. माझी आवडती गाडी होती मित्रांनो. जेव्हापासून ही गाडी लॉन्च झाली होती ना, तेव्हापासून ही गाडी मला घ्यायची होती. बट आपल्याकडे थोडं पैशाची अडचण असल्यामुळे मी हा विचार थोडा सोडला होता. परंतु थँक्स टू मोदी सरकार, त्यांनी GST कट केलं.
तर त्यामुळे मला ही गाडी जी आहे ती घेता आली. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता गाडी घेतल्यामुळे भरपूर व्हिडिओ आता आपले येतीलच. अनेक प्लेसेसला आपण भेटी देणार आहोत. तर असेच माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघत राहा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.